ACN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी माकडाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्यावेळी तिच्या सोबत असलेले एक जिवंत पिल्लू वन विभागाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले होते। हे पिल्लू देखील जखमी झाले होते व त्याच्यावर लोणार येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। या पिल्लाची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय झाला। मात्र या काही दिवसाच्या पिल्लाला माकडांचा इतर कळप स्वीकारेल का या बाबतीत शंका उपस्थित होत होत्या, परंतु वन विभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवत स्तनदा मादी असलेल्या माकडाचा एक कळप हेरला। त्यासाठी वन विभागाने विविध अंगाने प्रयत्न केले, ज्यामध्ये पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तो स्पीकरच्या सहाय्याने सुरू केला। या पिल्लाला पिंजऱ्यातून बाहेर काढून कळपाजवळ ठेवले। काही वेळातच अगदी काही दिवसांच्या या पिल्लाला पाहून कळपातील स्तनदा मादी माकडाचे मातृत्व जागृत झाले आणि तिने ताबडतोब या पिल्लाला आपल्या कुशीत घेतले आहे। कळपानेही त्याचा स्वीकार केला। अपघातात आईचा मृत्यू झाल्यानंतर अनाथ झालेल्या या पिल्लाला आता आपली आई मिळाली आहे आणि तेही केवळ वन विभागाच्या मेहनतीने। सध्या या घटनेमुळे वन विभागाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नमस्कार, मी वनपरिक्षेत्र अधिकारी मेहकर प्रादेशिक रवींद्र सातपुते दिनांक 23/2/2026 रोजी जमीर शेख राहणार सुलतानपूर जिल्हा बुलढाणा यांनी आम्हाला कळविले की सुलतानपूर मध्ये एक मादी वानराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळच एक छोटेसे लहान वानराचे पिल्लू देखील आहे। माहिती कळताच वनरक्षक लोणार तातडीने घटनास्थळी पोहोचले। आजूबाजूला आम्ही पाहणी केली, त्यामध्ये तिथे कोणत्याही वानराचा कळप आढळून आला नाही। सदर घटना आम्ही सहाय्यक वन संरक्षक मेहकर प्रादेशिक श्री वैभव काकडे यांना सांगितली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पिल्लास ताब्यात घेतले व लोणार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सांगळे साहेब यांच्याकडे त्या पिल्लास घेऊन गेलो। डॉक्टर सांगळे साहेबांनी तपासणी केली आणि ते पिल्लू तंदुरुस्त असल्याचे सांगितले। सदर घटनेची माहिती उपवन संरक्षक प्रादेशिक बुलढाणा श्रीमती सरोज गवस मॅडम यांना देण्यात आली व त्या पिल्लाचे नैसर्गिक अधिवासामध्ये पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। दुसऱ्या दिवशी आम्ही त्या वानराच्या पिल्लाचा आवाज रेकॉर्डिंग केला। मी सोबत वनपाल लोणार, वसंता फुके, वनरक्षक लोणार, कैलास चौधरी व इतर कर्मचारी यांच्यासोबत आम्ही स्पीकरद्वारे वानराचा कळप आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। आम्हाला एक कळप असा आढळून आला की ज्यामध्ये एक स्तनदा मादी वानर देखील होती। तो कळप त्या पिल्लाच्या आवाजाकडे आकर्षित झाल्याने आम्ही वानराचे पिल्लू त्यांना एका ठिकाणी ठेवले। त्यातील मादी वानराने त्या पिल्लास आपल्या ताब्यात घेतले आणि थोड्या वेळानंतर आम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन केले तेव्हा ते पिल्लू त्या मादी वानरासोबतच सुरक्षित असल्याचे आढळून आले। अशा प्रकारे त्या पिल्लास आम्ही नैसर्गिक अधिवासात एका नवीन कळपासोबत पुनर्मिलन करण्याचा जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला व त्या छोट्याशा पिल्लास एक नवीन माता मिळाली। सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो, आपणास देखील अशा प्रकारची एखादी घटना आपल्या परिसरात आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क करा, जेणेकरून त्या मुक्या प्राण्याचा बचाव करून आपण त्याला नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देऊ शकू। धन्यवाद।
तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.